आपण आजपासून सोशलॉजी समाजशास्त्र हा विषय सुरू करत आहोत. तर यामध्ये आपण काय करू, यामध्ये सर्व समाजशास्त्रामध्ये म्हणजे युपीएससीला पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये जो समाजशास्त्र विचारला जातो ऑप्शनलसाठी, तर त्याचा प्रत्येक टॉपिक आपण ह्या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. तर याच्यामध्ये दोन गोष्टी मिळतात आपल्याला. एक तर चांगला लेक्चर जे की कंटेंट मी स्वतः शिकवेल, आणि सेकंड की चांगल्या नोट्स ज्या की मी स्वतः बनवलेल्या आहे. वेगवेगळ्या इंग्लिशच्या पुस्तकं वगैरे घेऊन मी स्वतः बनवलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सर्व टॉपिक बघायचे, म्हणजे पेपर 1 मधले सर्व 10 ते 10 टॉपिक आणि पेपर 2 मधले सर्व जे 10-15 टॉपिक आहेत पेपर 2 मध्ये, तर याचं काय करू, आपण ऍप्लिकेशन करू. म्हणजे पेपर 1 मध्ये आपण जे शिकू ते पेपर 2 मध्ये ऍप्लिकेशन करू. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थिंकर जे आहेत आपले विचारवंत, तर ह्या विचारवंतांपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये आपले पहिले जे विचारवंत आहेत ते आहे कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स यांनी वेगवेगळ्या थेरीज दिल्या. कार्ल मार्क्स यांनी ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत दिला, वर्ग संघर्षाचा सिद्धांत दिला, परात्मतेचा सिद्धांत दिला. या सर्व सिद्धांत कोणी दिले, कार्ल मार्क्स यांनी दिलेले आहेत. परंतु कार्ल मार्क्स हे नेमके कोण होते, यांचा जो कार्यकाळ आहे, यांची जी जीवनशैली जी आहे, जीवनभूमी जी आहे, तर ती कशी होती, तर ते आपण बघू. म्हणजे काय, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्यावरती कोणाकोणा प्रभाव होता, या सर्व गोष्टी ज्या आहेत कार्ल मार्क्स बद्दलच्या, तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तर सर्वप्रथम कार्ल मार्क्स जे आहेत त्यांचा जन्म कुठे झाला, तर 5 मे 1818 या दिवशी त्यांचा जन्म झाला. कुठं, जर्मनीमध्ये. ट्रायल नावाचं शहर आहे, ट्रायर, तिथं. म्हणजे त्यावेळी प्रशिया राज्याचा हा भाग होता. जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला. यांचे वडील कोण होते, तर हेनरिक मार्क्स वकील होते, व्यवसायाने वकील होते. हे त्यांचे वडील होते. त्यांची आई हेनरिएट प्रेसबर्ग या त्यांच्या आई होत्या. ही झाली त्यांच्याबद्दलची कहाणी की हे बाबा त्यांचा जन्म कुठे झाला. तर कार्ल मार्क्स जन्माला कोणत्या घरात झाले होते, मध्यमवर्गीय आणि ज्यू वंशाच्या कुटुंबामध्ये. म्हणजे काय, मध्यमवर्गीय आणि ज्यू वंश जे लोक होते, ज्यू वंशाचे, तर त्या कुटुंबामध्ये कार्ल मार्क्स जन्माला आले होते. तर त्या काळामध्ये जो प्रशिया राज्य होतं, तर त्या प्रशिया राज्यामध्ये ज्यू लोकांवरती अनेक सामाजिक आणि कायदेशीर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी ल्युथरन ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. म्हणजे काय, ते जरी ज्यू असले तर त्या ज्यू लोकांवरती जे निर्बंध लादले जात होते प्रशिया राज्यामध्ये, तर त्या निर्बंधांना कंटाळून त्यांनी ख्रिश्चन धर्म, जो लुथेरन ख्रिश्चन धर्म होता, तर तो त्यांच्या वडिलांनी स्वीकारला होता. या अनुभवामुळेच काय, तर कार्ल मार्क्स यांना लहानपणापासूनच धर्म झालं, कायदा झाला किंवा आणि भेदभाव या सर्व विषयांची काय होती, जाणीव होती. ते अत्यंत बुद्धिमान होते, परंतु स्वभावाने बंडखोरही होते. म्हणजे बघा, जे लोक बुद्धिमान असतात ते लोक कधी कधी बंडखोरही असतात. का, कारण की जे बुद्धिमान आहेत तर ते जे आपली स्थापन झालेली जी संस्था आहे, स्थापन झालेली जी जीवनशैली आहे समाजामधली, तर त्या जीवनशैलीला काय देतात, एक प्रश्न उपस्थित करतात त्याच्यासमोर. म्हणजे काय, ते लोक बंडखोरही असतात. त्याच प्रकारे कार्ल मार्क्स सुद्धा होते. त्यांनी साहित्य, तत्वज्ञान, इतिहास यासारख्या विशेष जे विषय होते तर त्यांना आवड होती. तर त्यांचं शिक्षण, तर कार्ल मार्क्स यांनी सुरुवातीला बॉन विद्यापीठामध्ये कायद्याचे शिक्षण सुरू केलं. म्हणजे काय, बॉन विद्यापीठ जे होतं तर त्या विद्यापीठात त्यांनी कायद्याचे शिक्षण सुरू केले. मात्र अभ्यासापेक्षा जे सामाजिक उपक्रम असतात तर त्यामध्ये त्यांचा वेळ अधिक जात होता. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना नंतर काय केलं की बर्लिन विद्यापीठामध्ये त्यांना पाठवलं. तिथे त्यांनी काय केलं, जे तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी, त्याचा सखोल अभ्यास केला. आणि विशेषतः जे जर्मन तत्वज्ञ होते जॉर्ज विल्फ्रेड फ्रेडरिक हेगेल यांच्या विचारांचा त्यांच्यावरती सगळ्यात मोठा प्रभाव होता. हे बघू आपण पुढे. म्हणजे कार्ल मार्क्स यांना जे ऐतिहासिक भौतिकवादाचे सिद्धांत आहे तर तो सिद्धांत मांडण्यामध्ये हेगेल यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे कोणावरती, कार्ल मार्क्स यांच्यावरती. तर हेगेल काय म्हणते की इतिहास हा काय आहे, तर परस्पर विरोधी विचारांच्या संघर्षातून पुढे आला आहे. म्हणजे काय, विचार जे असतात तर ते कसे असतात, परस्पर विरोधी असतात. त्याच्यामुळे इतिहासामध्ये दोन परस्पर विरोधी विचारांची काय होती, एक जोड होती. दोन विचार होते कसे परस्पर विरोधी, कुठं, इतिहासामध्ये. तर त्याच्यामधूनच जो इतिहास आहे तर तो पुढे सरकलेला आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की दोन परस्पर विरोधी विचार होते कुठं, इतिहासामध्ये. त्याच्यामुळे इतिहासामध्ये काय झालाय, पुढे पुढे सरकलाय, इतिहास पुढे पुढे सरकलेला आहे. याला त्यांनी द्वंद्वात्मवाद, डायलेक्टिक्स असं म्हटलेलं आहे. मार्क्स यांनी ही संकल्पना स्वीकारली. मार्क्स यांनी काय, द्वंद्ववादाची संकल्पना जी होती, म्हणजे काय, दोन विचार, दोन वेगवेगळे विचार एक दुसऱ्याची काय करतात, संघर्ष करतात आणि नवीन विचाराची उत्पत्ती होते. त्याला हेगेल यांनी काय म्हटलेलं, वाद, प्रतिवाद आणि संवाद. म्हणजे काय, आधी वाद येतो, मग त्याला प्रतिवाद येतो, आणि या दोघांचं जे पुढे चालते त्याला आपण संवाद म्हणतो. थिसिस, अँटिथिसिस, सिंथेसिस.
तर याला त्यांनी काय म्हटलेलं, यांना द्वंद्ववाद म्हटलेलं आहे, द्वंद्वात्मवाद म्हणतात, कोणी हेगेलने म्हटलेलं. तर कार्ल मार्क्स यांनी जी द्वंद्वत्ववादाची संकल्पना होती तर ही त्यांनी स्वीकारली, परंतु विचारांच्या संघर्षाऐवजी त्यांनी समाजातील वर्ग संघर्ष हा इतिहासाला पुढे नेणारा मुख्य घटक आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय, कार्ल मार्क्स यांनी काय म्हटलं, ठीक आहे की दोन वेगवेगळे विचार असतात, दोन वेगवेगळे घटक असतात की ज्यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि त्याच्यातून इतिहास हा पुढे जातो, परंतु कार्ल मार्क्स यांनी काय म्हटलं की विचारांच्या संघर्षाऐवजी, म्हणजे काय, जसं हेगेलने सांगितलं होतं की दोन वेगवेगळे विचार हे इतिहासाला पुढे नेतात, तर मार्क्स काय बोलले, तर विचारांच्या संघर्षाऐवजी समाजामधला जो वर्ग संघर्ष आहे, वर्ग संघर्ष काय, दोन क्लासेस जे आहेत, दोन वर्ग जे आहेत, तर त्यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, तर या दोन वर्गाच्या संघर्षामुळेच इतिहास हा पुढे नेला जातो. म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं, इथं विचारांऐवजी समाजातील वर्ग संघर्ष हा इतिहासाला पुढे नेणारा मुख्य घटक आहे असं कार्ल मार्क्स यांनी सांगितलं. सन 1841 मध्ये त्यांनी तत्वज्ञान या विषयामध्ये काय केले, डॉक्टरेट पदवी मिळवली, केव्हा, 1841 मध्ये. तर सर्वप्रथम काय केलं त्यांनी, त्यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता, हेगेलचा प्रभाव होता. हेगेलने कोणतं काय मांडलं होतं, द्वंद्ववाद वाद. याच्यामध्ये हेगेल काय बोलले होते की विचारांचा संघर्ष असतो, काय असतो, विचारांचा संघर्ष असतो. कार्ल मार्क्स काय बोलले, ठीक आहे, द्वंद्ववाद, कार्ल मार्क्स यांनी द्वंद्ववाद स्वीकारला, परंतु त्यांनी विचारांचा संघर्ष याच्याऐवजी समाजामध्ये जो वर्ग संघर्ष असतो दोन क्लासेस मधला, त्या वर्ग संघर्षामुळे इतिहास हा पुढे पुढे जातो, याला त्यांनी ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, ऐतिहासिक, द्वंद्ववाद कुठं आहे, वर्ग संघर्षामध्ये. आता पत्रकारिता आणि राजकीय जागृती कशी कार्ल मार्क्स कशी झाली, आपल्या जे क्रांतिकारी विचार होते याच्यामुळे मार्क्स यांना विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी तर मिळू शकली नाही, का, कारण त्यांचे क्रांतिकारी विचार होते. त्यामुळे त्यांनी पत्रकार म्हणून आपले काम सुरू केले. ते रायनिशे साइंटुंग या वृत्तपत्राचे संपादक झाले. आता हे जे आहे रायनिशे साइंटुंग, तर हे युपीएससीला आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये, परंतु जेव्हा नेट सेट आपण द्यायला जातो, नेट सेट जेव्हा देतो, तर नेट सेटच्या वेळेस अशा गोष्टी ते विचारतात आपल्याला. म्हणजे नेट सेटला जे सोशॉलॉजी आहे तर तिथे अशा गोष्टी विचारतात आपल्याला. म्हणजे काय, रायनिशे साइंटुंग नावाचे जो वृत्तपत्र होता तर तो कोणी संपादन केला, तो कोण संपादक होते, त्याचे कार्ल मार्क्स होते. या वृत्तपत्रातून त्यांनी सरकारचे जे धोरणं होते, सेन्सॉरशिप होती आणि आर्थिक विषमता होती, तर ह्या सर्व गोष्टींवरती त्यांनी काय केली, टीका केली. यामुळे प्रशासक सरकारने त्यांना 1843 मध्ये त्यांचा जो रायनिशे साइंटुंग नावाचा वृत्तपत्र होतं तर ते काय केलं, बंद केलं. मग त्यांचा विवाह कोणाशी झाला, तर 1843 मध्ये त्यांचा विवाह हा जेनी फॉन वेस्टफालेन यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. कोणाशी, जेनी फॉन वेस्टफालेन यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. जेनी ज्या होत्या तर त्या उच्चभ्रू, जे अभिजात किंवा श्रीमंत किंवा उच्चभ्रूचे कुटुंब असते तर त्याच्यामधल्या होत्या. अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती त्यांनी कार्ल मार्क्स यांना आयुष्यभर साथ दिली. म्हणजे काय, त्या जरी श्रीमंत कुटुंबातून जन्माला आलेल्या असल्या तरी त्यांनी कार्ल मार्क्स म्हणजे अत्यंत गरीब, आर्थिक परिस्थितीमध्ये गरीब असलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी आयुष्यभर साथ दिली. या दाम्पत्याला किती मुलं होती, 7 मुले होती. त्यापैकी फक्त 3 मुले जी होती तर ती प्रौढ वयापर्यंत जगली. का, कारण ते गरीब होते. गरीब असल्यामुळे काय, तर त्यांच्या मुलांना खाण्यासाठी काही नव्हतं, त्याच्यामुळे जे 4 त्यांची मुलं होती तर 4 मुलं त्यांची कशामुळे गेली, भूकमारीमुळे गेली. परंतु 3 जी होती तर ती शेवटपर्यंत टिकली. आता बघा, निर्वासन, मग काय, त्यांचं निर्वासन करावं लागलं. म्हणजे काय, तो आपल्याला माहिती आहे कार्ल मार्क्स हे क्रांतिकारी लेखन करायचे, त्याच्यामुळे त्यांचे जे राजकीय विचार होते त्याच्यामुळे कार्ल मार्क्स यांना अनेक देशांमध्ये निर्वासित म्हणून राहावे लागले. का, कारण की ते ज्या देशामध्ये जायचे त्या देशामध्ये ते क्रांतिकारी विचार मांडायचे, ते त्या सरकारच्या विरुद्ध विचार मांडायचे. त्याच्यामुळे त्या सरकारने, त्या देशातील लोकांनी, देशातील सरकारने, शासनाने त्यांना निर्वासित केलं. त्यांना परत ते हाकलून द्यायचे किंवा त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या देशामध्ये निर्वासित म्हणून राहायचे. तर ते कोणत्या कोणत्या देशात राहिलेले आहे, पॅरिसमध्ये राहिले, फ्रान्समध्ये, ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये ते राहिले, लंडन, इंग्लंडमध्ये सुद्धा ते राहिले. सन 1849 पासून मृत्यूपर्यंत लंडन हेच त्यांचे काय होते, कायमस्वरूपी निवासस्थान राहिले होते. म्हणजे काय, 1849 पर्यंत ते वेगवेगळे देश फिरले, परंतु 1849 नंतर त्यांचं फिक्स राहणारं ठिकाण कोणतं होतं, लंडन. त्यांचे संपूर्ण कुटुंब अनेकदा दारिद्र्यामध्ये जीवन जगत होते, हे तर माहिती आहे आपल्याला. अनेक वेळा त्यांच्याकडे अन्न, औषधे, घर भाडे यासाठी पैसे पुरत नव्हते. त्यांच्या काही मुलांचा मृत्यू गरिबी किंवा योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलांचाही मृत्यू झालेला आहे. तर बघा,
हे झालं त्यांची आयुष्य, म्हणजे त्यांनी विवाह कोणाशी केला, त्यांचं घर कसं होतं, कुटुंब कसं होतं, त्यांना मुलं किती होती, या सर्व गोष्टी बघितल्या आपण. आता काल जे फ्रेडरिक एंगल्स आहे, फ्रेडरिक एंगल्स, तर यांच्याशी त्याची मैत्री कशी झाली, तर कार्ल मार्क्स यांच्या बौद्धिक जीवनातील सर्वात महत्वाचे नाते म्हणजे कोणाशी आहे, ते फ्रेडरिक एंगल्स. म्हणजे काय, फ्रेडरिक एंगल्स यांनी कार्ल मार्क्स यांना आपला विचार मांडण्यासाठी प्रेरित केले होते. तर एंगल्स यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी काय आहेत, जे एंगल्स होते तर ते एका श्रीमंत औद्योगिक कुटुंबातून आले होते. बघा, श्रीमंत औद्योगिक कुटुंबातून आलेले होते. त्यांचे राजकीय विचार कार्ल मार्क्स यांच्या विचारांशी जुळणारे होते. त्यांनी अनेक वर्ष मार्क्स यांना आर्थिक मदत केली होती. त्यांनी मार्क्स यांच्यासोबत अनेक ग्रंथांचे संलग्न केले आहे, जसे की कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरे जे ग्रंथ आहे. तर त्यांनी बघू आपण पुढे काय. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, मार्क्स यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे, तर मार्क्स हे औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये जन्माला आले होते. आपली माहिती आहे आपल्याला की 1850च्या काळामध्ये काय झाली, औद्योगिक क्रांती झाली होती. त्या काळामध्ये कार्ल मार्क्स यांचे लेखन प्रभावशाली होत होते. कार्ल मार्क्स हे त्या काळामधले लेखक आहेत, त्या काळामधले विचारवंत आहेत. तर या काळामध्ये काय होत होतं, कारखान्यांनी पारंपरिक हस्तकलेची जागा घेतली होती. हे माहिती आहे आपल्याला की काय, कारण की तिथं कारखाना हे आधीच्या कुटीर उद्योगांच्या जागी काय आले होते, कारखाने आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विकास झाला होता, हे तर माहिती आहे आपल्याला. शहरांची झपाट्याने वाढ होत होती, काय लोक स्थलांतरण करायचे, कामगारांना खूप लांब वेळ काम करायला लागत होते. म्हणजे काय, कामगारांना खूप वेळेपर्यंत काम करावं लागत होते. बालमजुरी मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वामध्ये होती त्या काळामध्ये. कामगारांची जी कामाची परिस्थिती होती ती सुद्धा अत्यंत वाईट होती. म्हणजे काय, त्यांना जी कामाची परिस्थिती असते तर ती सुद्धा त्यांना खूप वाईट परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागत होतं. संपत्ती कारखानदार आणि भांडवलदार यांच्या हातामध्ये केंद्रित होती. म्हणजे काय, जसं की 90% संपत्ती कोणाच्या हातात केंद्रित होती, कारखानदार आणि भांडवलदार. आणि जे मजूर होते, जे की मेन काम करायचे, तर त्यांच्या हातामध्ये पैसा नव्हता. मार्क्स यांचे मत होते की भांडवलशाहीमुळे मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण झालेली आहे. म्हणजे ते काय म्हणतात कार्ल मार्क्स, की भांडवलशाहीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय झाली, निर्माण झाली, संपत्ती निर्माण झाली. परंतु त्याच्यासोबतच समाजामध्ये प्रचंड जे आर्थिक विषमता आहे आणि कामगारांचे शोषण आहे हे सुद्धा वाढलेले आहे. म्हणजे काय, भांडवलशाहीने पैसा तर जमा केला, पैशाची निर्मिती केली, परंतु पैशाची निर्मिती करत असताना त्याच्यासोबत समाजामध्ये आर्थिक विषमता आणि कामगारांचे शोषण हे सुद्धा वाढले, असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले. आता त्यांच्या काही प्रमुख ग्रंथ आहेत. पहिला आहे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, कम्युनिस्ट जाहीरनामा. 1848 हा ग्रंथ आलेला आहे. तर फ्रेडरिक एंगल्स यांच्या सहलेखनातून हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. समाजातील भांडवलदार वर्ग, ज्याला की आपण बुर्जुआ म्हणतो, आणि कामगार वर्ग, ज्याला की सर्वहारा किंवा प्रोलेटेरिएट असं आपण म्हणतो, यांच्यातील वर्ग संघर्षाचा इतिहास या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये काय स्पष्ट केलेलं आहे की जे भांडवलदार आहे, जे बुर्जुआ वर्ग आणि जो कामगार वर्ग आहे, प्रतिहारा वर्ग, तर या दोघांमधला जो वर्ग संघर्ष आहे, तो ह्या दोघांमधला वर्ग संघर्षाचा इतिहास ह्या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला आहे. कामगारांनी एकत्र येऊन भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करून ती उलटून टाकावी असे आवाहन या ग्रंथामध्ये केले. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की जे कामगार आहेत सर्व कामगारांनी एकत्र यावे आणि जी भांडवलशाही व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध संघर्ष करून ती भांडवलशाही व्यवस्था काय करावी, उलटून टाकावी, असं कार्ल मार्क्स यांनी या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. प्रसिद्ध घोषणा काय दिली होती की जगातील सर्व कामगारांनी एकत्र या, जगातील सर्व कामगारांना एक व्हा, अशी घोषणा या ग्रंथामध्ये कार्ल मार्क्स यांनी दिली होती. दुसरा ग्रंथ आहे त्यांचा दास कॅपिटल. तर कार्ल मार्क्स यांचा सर्वात महत्वाचा आर्थिक ग्रंथ म्हणून दास कॅपिटल महत्वाचा आहे. कधी आला, 1867 मध्ये. पहिला केव्हा आला होता, 1848 मध्ये. दुसरा केव्हा आला, 1867 मध्ये. तर कार्ल मार्क्सचा सर्वात महत्वाचा आर्थिक ग्रंथ होता. भांडवलशाही व्यवस्था कशी कार्य करते याचे विश्लेषण त्यांनी दिले. म्हणजे काय, भांडवलशाही व्यवस्था जी आहे तर तिचं कार्य कसं आहे, म्हणजे भांडवलशाही व्यवस्था कशी कार्य करते या गोष्टीचं विश्लेषण कार्ल मार्क्स यांनी या ग्रंथामध्ये दिलं आहे. खालील संकल्पनांचे स्पष्टीकरण त्यांनी या ग्रंथामध्ये केले. वस्तू म्हणजे काय, श्रममूल्य म्हणजे काय, लेबल थेअरी ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, अतिरिक्त मूल्य सरप्लस व्हॅल्यू म्हणजे काय, कामगारांचे शोषण म्हणजे काय, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथामधून दिलेले आहे. भांडवलशाहीतील अंतर्गत विरोधाभासांमुळे तिचा शेवटी ऱ्हास होईल असा युक्त त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. म्हणजे काय, भांडवलशाहीमध्ये जो अंतर्गत विरोधाभास आहे, सर्वहारा आणि बुर्जुआ यांच्यामध्ये जो अंतर्गत विरोधाभास आहे, याच्यामुळे शेवटी कोणाचा ऱ्हास होईल, भांडवलशाही व्यवस्थेचा ऱ्हास होईल
असा युक्तिवाद कोणी मांडलेला आहे? कार्ल मार्क्स यांनी मांडलेला आहे. कोणत्या ग्रंथामध्ये? दास कॅपिटल. पहिला ग्रंथ कोणता आला होता? कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. कधी? 1848 ला. दुसरा कधी आला? 1867 मध्ये. कोणता? दास कॅपिटल. तिसरा ग्रंथ होता द जर्मन आयडिओलॉजी, जर्मन विचारधारा. तर हा सुद्धा फ्रेडरिक एंगल्स यांच्या सहलेखनातून हा ग्रंथ निर्माण झाला होता. ऐतिहासिक भौतिकवाद ही संकल्पना प्रथम या ग्रंथामध्ये मांडली. म्हणजे काय? ऐतिहासिक भौतिकवाद ही जी संकल्पना आहे ती कोणत्या ग्रंथामध्ये सर्वप्रथम मांडली? तर जर्मन आयडिओलॉजी. समाजातील आर्थिक व भौतिक परिस्थितीत विचार, राजकारण, संस्कृती घडवते. विचार समाज घडवत नाही तर असे प्रतिपादन केले. म्हणजे काय त्यांनी काय म्हटलं की समाजातली जी आर्थिक आणि भौतिक परिस्थिती असली, म्हणजे काय, जी आर्थिक आणि जी भौतिक परिस्थिती आहे, तर ती आर्थिक आणि भौतिक परिस्थितीच समाजातील विचार, राजकारण, समाजातील विचार, राजकारण, संस्कृती ह्या गोष्टी घडवते. कोण घडवते? आर्थिक आणि भौतिक परिस्थिती घडवते. विचार समाज घडवत नाहीत. कोण घडवते? आर्थिक आणि भौतिक परिस्थिती घडवते, असं कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. याला त्यांनी पुढे काय म्हटलं? सुपरस्ट्रक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहे. अधोसंरचना आणि अधिसंरचना असं त्यांनी पुढे शब्द आपण बघू. जेव्हा आपण ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांत बघू तेव्हा बघू आपण काय म्हटलं. तर कोणत्या ग्रंथात त्यांनी म्हटलं? जर्मन आयडिओलॉजी मध्ये त्यांनी काय म्हटलं की समाजाची जी आर्थिक आणि भौतिक परिस्थिती असते तर तीच समाजातील विचार, राजकारण आणि संस्कृती ह्या गोष्टी काय करते? घडवत असते. पुढचा ग्रंथ होता इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ 1844. म्हणजे काय? 1844 चे आर्थिक आणि तात्विक हस्तलिखिते. हा ग्रंथ जो आहे तो हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी यांच्या लिखाणांपैकी एक आहे, परंतु त्यांनी प्रकाशित केलेला नाही. म्हणजे काय? कार्ल मार्क्स यांच्या सुरुवातीचे जे लेखन होते तर त्यांच्यापैकी एक म्हणून हे आहे, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. कोणता? इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ 1844. हा, याच्यामध्ये एलिनेशन जी परात्मतेची संकल्पना आहे, परात्मतेची संकल्पना आहे, तर ती कार्ल मार्क्स यांनी, म्हणजे काय, कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या हस्तलिखितामध्ये लिहून ठेवलं होतं. ते यांनी प्रकाशित केलं. कधी? कार्ल मार्क्स यांच्या मृत्यूनंतर. तर याच्यामध्ये विलगीकरणाची, परात्मतेची संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी काय म्हटलं? भांडवलशाहीमध्ये काय होते? कामगार जो असतो तर तो स्वतः तयार केलेल्या वस्तू आहेत, म्हणजे स्वतःच्या हाताने तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून काम करण्याच्या प्रक्रियेपासून, म्हणजे काम करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यापासून, स्वतःच्या मानवी क्षमतेपासून, स्वतःची जी मानवी क्षमता असते आपली तिच्यापासून, आणि इतर माणसांपासून, म्हणजे इतर माणूस कोण? तर इतर कामगार यांच्यापासून काय करतो? दुरावतो. असं त्यांनी काय केलंय? स्पष्ट केलेलं आहे. यालाच त्यांनी काय म्हटलेलं? परात्मता. म्हणजे काय? माणूस जो असतो, कामगार जो असतो, तर तो भांडवलशाहीमध्ये या चार गोष्टीपासून काय होतो? परात्म होतो, ॲलिनेशन होतो, ॲलिनेटेड होतो. म्हणून त्यांनी याला काय म्हटलेलं आहे? परात्मतेची संकल्पना. कोणत्या ग्रंथामध्ये? इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ 1844. पुढचा ग्रंथ आहे त्यांचा द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी. कधी आला? 1847 मध्ये. तत्वज्ञानाचे दारिद्र्य, पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी. कधी? 1847 मध्ये. फ्रेंच विचारवंत पियर जोसेफ पुंद्रो यांच्या विचारांवर त्यांनी काय केली? टीका केली. जे फ्रेंच विचारवंत होते पुंद्रो, पियर जोसेफ पुंद्रो यांच्या विचारांवर त्यांनी काय केली? टीका केली. वैज्ञानिक समाजवादाचे समर्थन केले. त्यांनी काय केलं? वैज्ञानिक समाजवाद, म्हणजे काय? समाजवाद आहे कसा, परंतु वैज्ञानिक समाजवाद याचे त्यांनी काय केले? समर्थन केले. आर्थिक बदलांचा मुख्य आधार वर्ग संघर्ष आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. म्हणजे काय? समाजामध्ये जे आर्थिक बदल होतात त्यांचा मुख्य आधार काय आहे? वर्ग संघर्ष, असं त्यांनी काय केलं? प्रतिपादन केलं. म्हणजे काय? समाजातील आर्थिक बदलांचा जो मुख्य आधार आहे तो काय आहे? वर्ग संघर्ष. हे त्यांनी कशात म्हटलं? द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी 1847 हा जो ग्रंथ होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं. आता पुढचा ग्रंथ आहे क्रिटिक ऑफ द गोथ प्रोग्राम. म्हणजे काय? गोथा कार्यक्रमाचे परीक्षण. जे गोथा प्रोग्राम होते 1845-75 मध्ये त्यांनी गोथा कार्यक्रमाचे परीक्षण हा ग्रंथ लिहिला. जर्मन कामगार पक्षाच्या कार्यक्रमावर त्यांनी काय केली? टीका. म्हणजे या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं होतं? जो गोथा प्रोग्राम होता तर तो कोणी तयार केला होता? जर्मन जे कामगार पक्ष होता तर त्यांनी हा कार्यक्रम तयार केला होता. तर त्या कार्यक्रमावरती कार्ल मार्क्स यांनी काय केली होती? टीका केली होती. भांडवलशाहीतून साम्यवादाकडे होणाऱ्या संक्रमणाचे काय केले?
स्पष्टीकरण. म्हणजे काय, भांडवलशाहीतून साम्यवादाकडे होणारे जे संक्रमण आहे त्याचे संक्रमण कसे होईल, कुठून, भांडवलशाहीपासून ते कुठपर्यंत, समाजवादापर्यंत, साम्यवादापर्यंत हे जे संक्रमण आहे तर हे संक्रमण कसं होईल याचं स्पष्टीकरण कार्ल मार्क्स यांनी कोणत्या ग्रंथात दिलं, क्रिटिक ऑफ द गोथा प्रोग्राम 1870 या ग्रंथामध्ये. प्रसिद्ध तत्व काय होतं, प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार, प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी तत्व काय दिलं, मेन तत्व जे होतं ते कोणतं दिलं की प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार. म्हणजे काय, प्रत्येकाकडे जी क्षमता असते तर त्याच्या क्षमतेनुसार आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार गोष्टी मिळाल्या पाहिजे असा घोष कोणी केला होता, कार्ल मार्क्स यांनी. कोणत्या ग्रंथामध्ये, क्रिटिक ऑफ द गोथा प्रोग्राम 1875 मध्ये. पुढचं होतं द 18th ब्रुमेर ऑफ लुईस बोनापार्ट. म्हणजे का, लुई बोनापार्टचा जो 18वा ब्रुमेर होता तर हा त्यांनी ग्रंथ लिहिला कधी, 1852 मध्ये. फ्रान्समध्ये जो लुई बोनापार्ट होता तो सत्तेवरती कसा आला याचे विश्लेषण त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे जो लुई बोनापार्ट होता तर तो सत्तेवरती कसा आला याचे विश्लेषण त्यांनी केले. राजकीय घटना या आर्थिक आणि वर्ग हितांमुळे घडतात हे त्यांनी दाखवले. म्हणजे त्यांनी काय दाखवलं की ज्या राजकीय घटना घडत असतात तर त्या कशा घडतात, तर आर्थिक आणि वर्गहित या दोघांमुळे त्या घटना घडत असतात असं त्यांनी दाखवलं. प्रसिद्ध विधान काय होतं, इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो, प्रथम शोकांतिका म्हणून, नंतर प्रहसन म्हणून. याच्यावरती युपीएससीने एसे पण विचारलेला आहे. इतिहास काय त्यांनी काय म्हटलं, इतिहास हा स्वतःची पुनरावृत्ती करतो, पहिल्यांदा शोकांतिका म्हणून आणि नंतर प्रहसन म्हणून, किट म्हणून. हे कशात म्हटलेलं त्यांनी, 18th ब्रुमेर ऑफ लुईस बोनापार्ट 1852 ह्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलेलं. काय म्हटलेलं की इतिहास जो आहे तर तो स्वतःची पुनरावृत्ती करतो, कशी, पहिल्यांदा शोकांतिका म्हणून आणि नंतर कशी, एक प्रहसन म्हणून. पुढचं द सिव्हिल वॉर इन फ्रान्स 1871 हा ग्रंथ, सिव्हिल वॉर इन फ्रान्स. फ्रान्स मधील जे यादवी युद्ध होतं त्याच्यावरती त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यांनी काय केलं, जी पॅरिस कम्यून होती, पॅरिस कम्यून नावाची जी संस्था होती तर तिचे त्यांनी काय केलं, विश्लेषण केलं. कामगारांच्या सरकारचे उदाहरण म्हणून त्याचा काय केला, अभ्यास केला. म्हणजे काय, पॅरिस कम्यून जे होते तर ती कामगारांची सरकार म्हणून त्याचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. समाजवादी चळवळींसाठी त्यातून मिळणारे धडे त्यांनी काय केले, स्पष्ट केले. म्हणजे काय, समाजवादी चळवळीच्या पुढे येतील तर समाजवादी चळवळींसाठी जे धडे मिळाले तर त्यांना धडे कुठून मिळाले, पॅरिस कम्यूनच्या विश्लेषणामधून. म्हणून त्यांनी द सिव्हिल वॉर इन फ्रान्स 1871 हा ग्रंथ त्यांनी लिहिला. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी किती ग्रंथ लिहिले, 8 ग्रंथ लिहिले. त्याच्यामधला पहिला कोणता होता, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848 मध्ये. यामध्ये त्यांनी काय दाखवलं की जो बुर्जो वर्ग असतो आणि जो सर्वहारा वर्ग असतो तर यांच्यामध्ये काय, वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असं त्यांनी सांगितलं. पुढचा कोणता होता, दास कॅपिटल. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आर्थिक ग्रंथ, त्यांचा कोणता ग्रंथ होता, हा आर्थिक ग्रंथ होता. आणि त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलं की भांडवलशाही व्यवस्था जी आहे तर ती कशी कार्य करते याचे विश्लेषण त्यांनी याच्यामध्ये केले. पुढचा कोणता होता, जर्मन आयडिओलॉजी. याच्यामध्ये त्यांनी ऐतिहासिक भौतिकवाद ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. काय विचार मांडला याच्यामध्ये त्यांनी की समाजातील जी आर्थिक आणि भौतिक परिस्थिती आहे तर ती समाजातील विचार, राजकारण आणि संस्कृती या गोष्टी काय करते, घडवते असं त्यांनी याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलं होतं. पुढचा ग्रंथ कोणता होता, इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट. कोणता, 1844चा. याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं की विलनीकरणाची, परत्मतेची संकल्पना होती, एलिनेशनची संकल्पना तर ती ह्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडली. नंतर त्यांनी पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथ लिहिला 1847 मध्ये. त्यामध्ये त्यांनी जे पियर जोसेफ पुंद्रो होते यांच्या विचारांवर टीका केली आणि वैज्ञानिक समाजवादाचे काय केले, समर्थन केले. आणि त्यांनी काय म्हटलं की आर्थिक बदलांचा मुख्य आधार कोणता आहे, वर्ग संघर्ष आहे. म्हणजे समाजामध्ये जे आर्थिक बदल होतात त्यांचा मुख्य आधार कोणता आहे, तर वर्ग संघर्ष आहे असं त्यांनी म्हटलं. पुढचा होता क्रिटिक ऑफ द गोथा प्रोग्राम. तर जर्मन कामगार पक्षाच्या कार्यक्रमावर त्यांनी काय केली, टीका केली आणि भांडवलशाहीतून साम्यवादाकडे जे संक्रमण होणार आहे तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी ह्या ग्रंथामध्ये केलं. नंतर 18th ब्रुमेर ऑफ लुईस बोनापार्ट हा ग्रंथ 1852 मध्ये आला. त्यामध्ये त्यांनी काय केलं की जो लुई बोनापार्ट होता तर तो सत्तेवरती कसा आला याचं विश्लेषण त्यांनी केलं. नंतर त्यांनी काय म्हटलं की ज्या राजकीय घटना आहेत तर त्या आर्थिक आणि वर्ग हितामुळे घडतात. म्हणजे आर्थिक आणि वर्ग हित
याच्यामुळे राजकीय घटना घडतात असं त्यांनी दाखवलं. आणि त्याचं प्रसिद्ध विधान कोणतं होतं? त्यांनी काय म्हटलं, इतिहास जो आहे तर तो स्वतःची पुनरावृत्ती सर्वप्रथम एक शोकांतिका म्हणून करतो आणि नंतर एक प्रहसन म्हणून करतो असं त्यांनी ह्या ग्रंथामध्ये म्हटलं. आणि शेवटचा द सिव्हिल वॉर इन फ्रान्स 1871 मध्ये, यामध्ये त्यांनी पॅरिस कम्युन जी होती तर त्याचे विश्लेषण केले आणि त्यांनी कामगारांचे जे सरकार असते याचे उदाहरण म्हणून ह्या पॅरिस कम्युनचा काय केला, अभ्यास केला. आणि समाजवादी चळवळी ज्या होणार आहे पुढे भविष्यामध्ये त्याच्यासाठी मिळणारे जे धडे आहेत तर ते त्यांनी या ग्रंथामध्ये काय केले, स्पष्ट केले होते. आता हे झालं की त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले. आता पुढचं आहे की कार्ल मार्क्स वरील प्रभाव, इन्फ्लुएन्स ऑफ कार्ल मार्क्स, म्हणजे कार्ल मार्क्स वरती कोणाकोणाचा प्रभाव होता. तर पहिला प्रभाव जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, जे हेगेल होते तर त्यांचा प्रभाव. तर आपण बघितला आधी की हेगेलचा तो द्वंद्ववाद होता, डायलेक्टिक्स जो होता, तर त्याचा कार्ल मार्क्स यांच्यावरती मोठा प्रभाव पडलेला आहे. द्वंद्ववाद म्हणजे काय की परस्पर विरोधी शक्तींच्या संघर्षातून बदल घडून येतो ही कल्पना. म्हणजे ते काय म्हणतात, द्वंद्ववादामध्ये काय म्हणतात की दोन परस्पर विरोधी काय आहे, शक्ती आहे, तर या दोन परस्पर विरोधी शक्तींच्या संघर्षामधून बदल घडून येतो ही कल्पना म्हणजे काय, द्वंद्ववाद. तर मार्क्सने हेगेलची ही पद्धत काय केली, स्वीकारली. परंतु त्यांनी हेगेल प्रमाणे विचारांना महत्व दिलं नाही, तर त्यांनी कोणत्या गोष्टींना महत्व दिलं, भौतिक परिस्थिती आणि आर्थिक शक्ती ह्या इतिहासाला चालना देतात असे त्यांनी मांडले. म्हणजे काय, हेगेल यांनी काय म्हटलं होतं की समाजामध्ये दोन विचार असतात, कसे वेगवेगळे, आणि ते विचार काय करतात, इतिहासाला चालना देतात. दोन वेगवेगळे विचार म्हणजे काय, हेगेल यांनी कशावरती भर दिला होता, विचारांवर भर दिला होता. परंतु कार्ल मार्क्स काय बोलले की समाजाचा जो इतिहास असतो तर त्या समाजाच्या इतिहासाला चालना देणाऱ्या गोष्टी कोणत्या असतात, तर भौतिक परिस्थिती आणि आर्थिक शक्ती या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या समाजातील इतिहासाला काय देतात, चालना देतात. असं कोणी काय म्हटलं, कार्ल मार्क्स यांनी म्हटलं. यालाच त्यांनी काय म्हटलं, द्वंद्वात्मक भौतिकवाद, डायलेक्टिकल मटेरियलिझम, द्वंद्वात्मक भौतिकवाद असं हे कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे का पहिला प्रभाव कोणता पडला, हेगेलचा. कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडला, द्वंद्ववाद, द्वंद्वात्मकवाद किंवा मग द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स याचा प्रभाव. कोणाचा प्रभाव, हेगेलचा. कोणावरती, कार्ल मार्क्सवरती. दुसरा आहे लोडविग फॉयरबाख, जे फ्युअरबाख होते तर ते बघा, फ्युअरबाखने धर्मावरती टीका केली आणि भौतिकवाद या विचारसरणीवर त्यांनी काय दिला, भर दिला. तर जे फ्युअरबाख होते तर त्यांनी धर्मावरती टीका केली होती आणि भौतिकवाद, मटेरियलिझम जो असतो तर ह्या मटेरियलिझमवरती, भौतिकवादावरती त्यांनी भर दिला होता. तर त्यांचं काय मत होतं की अमूर्त कल्पनांपेक्षा भौतिक जग अधिक महत्वाचं आहे. म्हणजे बघा, धर्मामध्ये ज्या गोष्टी असतात त्या कशा असतात, अमूर्त असतात. तर त्या अमूर्त कल्पनांपेक्षा जे भौतिक जग आहे, ज्याला आपण पाहू शकतो, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, तर या गोष्टींना काय आहे, त्यांनी अधिक महत्व दिले होते. तर मार्क्सने हा जो भौतिकवादी दृष्टिकोन होता तर तो स्वीकारला. परंतु समाजाचा फक्त अर्थ लावण्याऐवजी समाजामध्ये बदल घडवून आणला पाहिजे असे त्यांनी काय केलं, प्रतिपादन केलं. म्हणजे काय, फ्युअरबाख काय म्हणायचे की भौतिक जग किंवा भौतिक जग जे आहे तर ते अमूर्त कल्पनांपेक्षा अधिक महत्वाचं आहे. परंतु कार्ल मार्क्स काय बोलले, ठीक आहे की भौतिकवादी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला, परंतु ते काय बोलले की समाजाचा फक्त अर्थ लावण्याऐवजी, म्हणजे समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा फक्त अर्थ लावण्याऐवजी समाजामध्ये बदल घडवून आणला पाहिजे असं प्रतिपादन कोणी केलं, कार्ल मार्क्स यांनी. म्हणजे काय, पहिला द्वंद्ववाद कार्ल मार्क्स यांनी कोणाकडून स्वीकारला, हेगेल कडून. फ्युअरबाख कडून त्यांनी काय स्वीकारलं, भौतिकवाद त्यांनी स्वीकारला, मटेरियलिझम त्यांनी स्वीकारलं. याला आपण काय म्हणतो, डायलेक्टिक मटेरियलिझम. म्हणजे डायलेक्टिक हेगेल, मटेरियलिझम फ्युअरबाख. तिसरं आहे ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो. या अभिजात अर्थशास्त्रज्ञांनी श्रममूल्य सिद्धांत, लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू मांडला. म्हणजे काय, श्रममूल्य सिद्धांत जो आहे, लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू कोणी मांडलेला आहे, ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेला आहे. या सिद्धांतानुसार वस्तूंचे मूल्य श्रमामुळे निर्माण होते. म्हणजे काय, श्रममूल्य सिद्धांत काय म्हणतो की ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तू आपण निर्माण करतो तर त्या वस्तूंची व्हॅल्यू, त्या वस्तूंचं मूल्य जे आहे तर ते कशामुळे येते, तर श्रमामुळे येते. श्रमामुळे म्हणजे कामगार जे श्रम देतात तर त्या श्रमामुळे काय होते, या वस्तूंना काय येते, मूल्य येते असं त्यांनी म्हटलं. कोणी म्हटलं, ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी. कशामध्ये, श्रममूल्य सिद्धांत याच्यामध्ये. तर मार्क्सने
या कल्पनेचा विस्तार करून अधिशेष मूल्य सरप्लस व्हॅल्यू ही संकल्पना त्यांनी मांडली. म्हणजे काय, कार्ल मार्क्स यांनी जी अधिशेष मूल्य सरप्लस व्हॅल्यूची जी संकल्पना मांडलेली आहे तर ती कोणत्या गोष्टीचा विस्तार म्हणून आलेली आहे, तर ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांचा जो श्रममूल्य सिद्धांत होता तर त्याचा विस्तार म्हणून त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्याच्यानुसार काय तर म्हणजे काय अधिशेष मूल्य म्हणजे काय, तर त्यानुसार भांडवलदार कामगारांच्या श्रमांचे शोषण करून काय करतात, नफा कमवतात. म्हणजे ते काय म्हणतात की जे भांडवलदार आहेत तर ते काय करतात, कामगारांचे श्रमांचे शोषण करतात, म्हणजे कामगारांचे श्रम देतात तर त्यांचे शोषण करतात आणि आपला नफा कमवतात. याला त्यांनी काय म्हटलेलं, अधिशेष मूल्य म्हटलेलं. बघू आपण पुढे काय अधिशेष मूल्य म्हणजे काय ते बघू पुढे. पुढचं म्हणजे काय, अधिशेष मूल्याची कन्सेप्ट कुठून आली, ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो कडून. चौथा आहे औद्योगिक क्रांतीचा सुद्धा त्यांच्या विचारांवरती काय पडलेला आहे, प्रभाव पडलेला आहे. तर कारखान्यांची वाढ, खराब कामाची परिस्थिती, कमी वेतन, बालमजुरी या सर्व गोष्टींचा मार्क्सवरती मोठा प्रभाव पडलेला आहे. या परिस्थितीमुळे त्यांनी काय केलं, भांडवलशाहीवरती टीका केली आणि ती कामगारांचे शोषण करते असे त्यांनी सांगितले. म्हणजे काय, भांडवलशाहीची त्यांनी जी खराब परिस्थिती होती तर तिथं काय केलं, ऑब्झर्वेशन केलं आणि ह्या परिस्थितीमुळे त्यांनी काय केलं, भांडवलशाहीवरती टीका केली आणि भांडवलशाही कामगारांचे कशा प्रकारे शोषण करते याचा सुद्धा त्यांनी काय केला, अभ्यास केला. पुढचा प्रभाव, फ्रेंच राज्यक्रांती. आपल्याला माहिती आहे कधी आले, 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे. फ्रेंच समाजवादी विचारवंत जे होते तर त्यांचा सुद्धा याच्यावरती प्रभाव पडलेला आहे. तर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 तत्वांना कार्ल मार्क्सच्या वर्गविरहित समाजाच्या कल्पनेला प्रेरणा दिलेली आहे. म्हणजे काय, कार्ल मार्क्स यांनी जो वर्गविरहित समाज निर्माण होईल कुठं, साम्यवादामध्ये, हे जो म्हटलेलं आहे वर्गविहीन समाज, वर्गविहीन समाज, वर्गविरहित समाज. तर याची प्रेरणा कार्ल मार्क्सला कुठून मिळाली, तर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे 3 तत्व मिळाले होते तर याच्यातून कार्ल मार्क्सला वर्गविरहित समाज ही कल्पना मिळालेली आहे. प्रारंभीच्या समाजवादी विचारवंतांनी समाज सर्वांच्या हितासाठी पुन्हा संघटित करता येतो हा विचार दिला. म्हणजे जे प्रारंभीचे समाजवादी विचारवंत होते त्यांनी काय म्हटलं की समाज जो आहे तर तो सर्वांच्या हितासाठी पुन्हा संघटित करता येतो. म्हणजे सर्व लोकांचं जर हित तुम्हाला साधायचं आहे तर याच्यासाठी समाजाला पुन्हा संघटित करता येते. हा विचार कोणी मांडलेला आहे, प्रारंभीच्या समाजवादी विचारवंतांनी मांडलेला आहे. पुढचा आहे कामगार चळवळी. याचा सुद्धा कार्ल मार्क्स यांच्या लिखाणावरती प्रभाव पडलेला आहे. कसं, तर मार्क्सने युरोपमधील कामगार संघटना आणि कामगारांच्या वर्ग संघर्षाचा अभ्यास केला. म्हणजे युरोपमध्ये त्या काळामध्ये ज्या कामगार संघटना होत्या आणि कामगारांचा जो संघर्ष होता तर या 2 गोष्टींचा कार्ल मार्क्स यांनी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. यामुळे त्यांचा दृढ विश्वास झाला की जो सर्वहारा वर्ग आहे प्रोलेटारियट तर तो एकत्र येऊन काय करू शकतो, भांडवलशाही व्यवस्था उलथवून लावू शकतो आणि समाजवादाची काय करू शकतो, स्थापना करू शकतो. याच्यामुळे कामगार चळवळी ज्या चालू होत्या तर त्याच्यामुळे कार्ल मार्क्सला काय पडला, कार्ल मार्क्सचा हा विश्वास दृढ झाला की जो सर्वहारा वर्ग आहे तो एकत्र येऊन भांडवलशाही व्यवस्थेला उलथवून टाकू शकतो आणि समाजवादाची स्थापना करू शकतो. असं कुठून मिळालं, कामगार चळवळीला. म्हणजे काय, त्यांच्यावरती पहिला प्रभाव हेगेलचा, कशाचा, 2 ओव्हर. दुसरा फ्युअरबर्ग, कशाचा, भौतिकवाद. तिसरा ऍडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, कशाचा, सरप्लस व्हॅल्यू, अधिशेष मूल्य. चौथा औद्योगिक क्रांती. याच्यामध्ये काय तर भांडवलशाही व्यवस्थेवर त्यांनी काय केले, टीका केली. 5वा आहे फ्रेंच राज्यक्रांती. जो वर्गविरहित समाज असतो तर याची कल्पना त्यांना कुठून मिळाली, फ्रेंच राज्यक्रांतीवर. आणि कामगार चळवळी म्हणजे काय, जो सर्वहारा वर्ग आहे तर तो एकत्र येऊन भांडवलशाही विरुद्ध संघर्ष पुकारून समाजवादी समाजाची स्थापना करू शकतो हा विचार कुठे मिळाला त्यांना, कामगार चळवळी. तर ह्या सर्व गोष्टींचा कार्ल मार्क्स यांच्यावरती काय पडलेला आहे, प्रभाव पडलेला आहे. पुढचं आता कार्ल मार्क्स यांचे काही प्रमुख तत्वज्ञान आहेत, कोर आयडियाज आहेत तर ते कोणते पहा. काही मूलभूत संकल्पना आहे की ज्याच्यावरती कार्ल मार्क्स यांची विचारसरणी टिकलेली आहे. पहिला ऐतिहासिक भौतिकवाद. हे बघायचं आपल्याला, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय. आता हे ब्रीफ मध्ये बघू काय. तर त्यांचे काय मत होते की समाजाची जी रचना आहे ती राजकारण, धर्म, संस्कृती, कायदे यांचा जो पाया आहे तर तो कोणता आहे, भौतिक परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणजे ते काय म्हणतात, कार्ल मार्क्स काय म्हणतात, समाजाची जी संरचना असते, राजकारण असते, धर्म, संस्कृती, कायदे हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी कशावरती डिपेंड आहेत, कशावरती अवलंबून आहेत, तर ते भौतिक परिस्थितीवरती. म्हणजे काय,
जो आपल्या घराचा पाया असतो त्याला त्यांनी काय म्हटलं, भौतिक परिस्थिती म्हटलं. आणि या भौतिक परिस्थितीवरती काय टिकलेलं आहे, समाजाची संरचना टिकलेली आहे. म्हणजे काय की समाजाची संरचना धर्म, राजकारण, संस्कृती, कायदे कशावरती टिकलेले आहेत, भौतिक परिस्थितीवरती टिकलेले. याला त्यांनी काय म्हटलं, अधिसंरचना. याला काय म्हणतात ते, अधिसंरचना. आणि ज्याच्यावरती म्हणजे कोणत्या गोष्टी टिकलेल्या आहे याच्यावरती, याला त्यांनी काय म्हटलं, अधोसंरचना. अधोसंरचना याला त्यांनी म्हटलं अधिसंरचना. म्हणजे काय, अधिसंरचनेवरती म्हणजे अधिसंरचनेमध्ये कोणत्या गोष्टी येतात, भौतिक परिस्थिती, ज्या मटेरियल कंडिशन आहेत, आर्थिक परिस्थिती जी आहे, तर त्याच्यावरती समाजाची रचना, राजकारण, धर्म आणि संस्कृती, कायदे या सर्व ज्या अधोसंरचनेमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या सर्व गोष्टी कशावरती टिकलेल्या आहेत, कशावरती अवलंबून आहेत, तर भौतिक परिस्थितीवरती. त्यालाच त्यांनी काय म्हटलं, अधिसंरचना. तर म्हणजे काय, एखादा समाज अन्न, वस्तू, संपत्ती कशा प्रकारे निर्माण करतो, त्याचे उत्पादन कसे होते, यावर त्या समाजाची संपूर्ण रचना अवलंबून असते. म्हणजे ते काय बोलतात की समाजाची संपूर्ण रचना कशावरती अवलंबून असते, तर त्या समाजामध्ये अन्न, वस्तू, संपत्ती कशा निर्माण केल्या जातात आणि त्यांचे उत्पादन कसे होते, तर यावर समाजाची जी संपूर्ण रचना आहे तर ती कशी असते, अवलंबून असते. पुढचं त्यांचे मत काय आहे की इतिहासातील बदल केवळ महान व्यक्ती किंवा राजांच्या निर्णयामुळे होत नाही, तर आर्थिक व्यवस्थेतील बदलांमुळे इतिहास पुढे सरकतो. त्यांनी काय म्हटलं की इतिहासामध्ये जो बदल आहे तर तो कोणत्याही महान व्यक्ती किंवा राजे यांच्या निर्णयामुळे होत नाही, तर कशामुळे होतो, तर समाजातील जी आर्थिक व्यवस्था आहे तर त्या समाजातील आर्थिक व्यवस्थेमध्ये बदल झाला की इतिहास पुढे सरकतो, असं कोणी म्हटलेलं, कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. तर मार्क्स यांनी मानवी समाजाच्या विकासाच्या पुढील टप्प्यांचे वर्णन केले. म्हणजे काय, मानवी समाजाचा जो विकास होता तर तो कोणत्या कोणत्या टप्प्यांमध्ये झालेला आहे, तर याचं त्यांनी वर्णन केलं. पहिला टप्पा कोणता होता, आदिम साम्यवाद. दुसरा कोणता आहे, गुलामगिरीवर आधारित समाज. तिसरा कोणता आहे, सरंजामशाही समाज. चौथा, भांडवलशाही. पाचवा कोणता आहे, समाजवाद. आणि शेवटी कोणता येईल, साम्यवाद. म्हणजे ते काय म्हणतात की समाजाचा जो विकास आहे तर तो विकास सुरू झाला आदिम साम्यवादी समाजापासून आणि समाज सर्वात शेवटी कशावरती जाईल, साम्यवादावरती जाईल. म्हणजे समाजाची सुरुवात साम्यवादापासून झालेली आहे आणि शेवटही साम्यवादाला होईल, असं कोणी म्हटलेलं, कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या मते प्रत्येक जी नवीन व्यवस्था आहे ही मागील व्यवस्थेतील संघर्ष आणि विरोधाभास म्हणून निर्माण झालेली आहे. म्हणजे ते काय म्हणतात की जी प्रत्येक नवीन व्यवस्था जी निर्माण होईल ती कशामुळे निर्माण होईल, तर जी मागची व्यवस्था होती तर मागच्या व्यवस्थेमध्ये जो संघर्ष होता आणि जो विरोधाभास होता, तर ह्या दोन गोष्टींमुळे नवीन व्यवस्था निर्माण झालेली आहे, असं कोणी म्हटलेलं, कार्ल मार्क्स. कोणत्या याच्यामध्ये, सिद्धांतामध्ये, ऐतिहासिक भौतिकवाद. म्हणजे काय, हे बघा शब्द पुन्हा, ऐतिहासिक. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं की समाजाचा इतिहास जो आहे तो समाजाचा इतिहास कसा आहे, वर्ग संघर्षाचा. म्हणजे समाजामध्ये दोन वर्ग संघर्ष करतील आणि त्या संघर्षामुळे समाजामध्ये काय होईल, इतिहास पुढे जाईल, इतिहासामध्ये काय होईल, बदल होईल. याला म्हटलं त्यांनी ऐतिहासिक. आणि भौतिकवाद म्हणजे काय, त्यांनी काय म्हटलं की समाजाची जी भौतिक परिस्थिती असते तर समाजाची भौतिक परिस्थिती बदलली की समाजाची अधोसंरचना बदलते. समाजातील कायदे, राजकारण या सर्व ज्या गोष्टी आहेत, विचार, या सर्व गोष्टी कशा होतात, बदलतात. कशामुळे बदलतात, भौतिक गोष्टींमुळे. म्हणून त्याला त्यांनी याला काय म्हटलं, त्यांनी ऐतिहासिक भौतिकवाद म्हटलं. समजलंय. आता वर्ग संघर्ष. दुसरा कोणता आहे, वर्ग संघर्ष. त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स यांचे काय मत आहे की इतिहासाचा मुख्य चालक कोणता आहे, तर तो वर्ग संघर्ष. म्हणजे बघितलं ना आपण, त्यांनी ऐतिहासिक का म्हटलेलं याला, की जो इतिहासाचा मुख्य चालक आहे, इतिहास जो पुढे जात आहे तर तो कशामुळे जात आहे, वर्ग संघर्षामुळे जात आहे. म्हणजे समाजातील प्रत्येक वर्ग अवस्थेमध्ये दोन वेगवेगळे विचाराचे, दोन वेगवेगळे परस्पर विरोधी विचाराचे वर्ग आहेत. ते परस्पर विरोधी विचाराचे वर्ग संघर्ष करतात आणि त्याच्यातून काय होतं, इतिहासाला चालना मिळते. तर त्यांचं काय मत होतं की प्रत्येक समाजामध्ये दोन किंवा अधिक विरोधी हितसंबंध असलेले वर्ग अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ, गुलाम आणि गुलाम मालक, शेतमजूर आणि सरंजामदार, कामगार आणि भांडवलदार. म्हणजे ते काय बोलला की प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक समाजाच्या अवस्थेमध्ये दोन परस्पर विरोधी हितसंबंध असलेले लोक, वर्ग अस्तित्वामध्ये असतात. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्ग, ज्याला की आपण काय म्हणतो बुर्जुआ वर्ग, हा कारखाने
यंत्रसामग्री, जमीन, उत्पादनाची साधने यांचा काय असतो? मालक असतो. तर कामगार वर्ग जो आहे, ज्याला की आपण सर्वहारा म्हणतो, याच्याकडे काय आहे? उत्पादनाची साधने नाहीत. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी स्वतःचे श्रम काय करावे लागतात? विकावे लागतात. म्हणजे काय, ते जेव्हा श्रम देतील स्वतःचे, तेव्हाच त्यांना काय भेटेल? त्या बदल्यात मोबदला भेटेल. तर हे काय झालं? दोन परस्पर विरोधी वर्ग होते. तर ते काय म्हणतात, कार्ल मार्क्स काय म्हणतात की दोन वर्गांमधील संघर्ष काय असतो? अपरिहार्य असतो. आणि या संघर्षामुळे समाजामध्ये काय होतो? बदल घडतो. असं कोणी म्हटलेलं? कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं. याला त्यांनी काय म्हटलं? वर्ग संघर्ष. पुढचं होतं श्रममूल्य सिद्धांत, लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू. आता मार्क्स यांनी हा सिद्धांत स्वतः निर्माण केला नाही, आपण बघितलं. त्यांनी हा सिद्धांत कुठून घेतला? ॲडम स्मिथ आणि जे डेव्हिड रिकार्डो होते, ते यांसारखे जे अर्थशास्त्रज्ञ होते, तर त्यांच्या कल्पनेचा त्यांनी काय केलेला आहे? पुढे विस्तार केलेला आहे, पुढे विकास केला. तर कार्ल मार्क्स काय म्हणतात? तर एखाद्या वस्तूचे मूल्य निर्माण करण्यामध्ये मानवी श्रम हा सर्वात महत्वाचा घटक असतो. हे कशात म्हटलेलं आहे? श्रममूल्य सिद्धांत, लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू, श्रममूल्य सिद्धांत. याच्यात काय म्हटलेलं आहे की वस्तूंचे जे मूल्य असते, तर वस्तूंचे मूल्य निर्माण करण्यामध्ये मानवाचं जे श्रम असते, तर हा सर्वात महत्वाचा घटक असतो. कामगार उत्पादन तयार करतो, परंतु त्याने निर्माण केलेल्या मूल्य इतके वेतन मिळत नाही. म्हणजे मार्क्स काय म्हणतात की कामगार काय करतो? ही एखादी वस्तू आहे, ही वस्तू कोणी निर्माण केली आहे? कामगाराने. परंतु त्याने ही वस्तू निर्माण केली आहे, ती वस्तू निर्माण करणे एवढे मूल्य म्हणजे काय? त्या वस्तूला दिलेले जे मूल्य आहे तेवढे त्याला वेतन मिळते का? नाही. उदाहरणार्थ, ही 100 रुपयाची वस्तू निर्माण केली आहे. या 100 रुपयाच्या वस्तू म्हणून कामगाराला त्याचं वेतन किती मिळेल? 10 रुपये. परंतु 90 रुपये ऍक्च्युअली या वस्तूची किंमत किती आहे? 100 रुपये. परंतु ऍक्च्युअली वस्तू उत्पादित कोणी केलेली आहे? कामगाराने. परंतु त्याला पूर्ण 100 रुपये मिळत आहे का? नाही. त्याला पैसे किती मिळत आहे? 10 रुपये मात्र. म्हणजे काय? याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? याला ते काय म्हणतात की कामगार जेवढ्या गोष्टीचं उत्पादन करतोय, जेवढ्या वस्तूच्या मूल्याचं उत्पादन करतोय, तेवढं मूल्य त्याला वेतनामध्ये मिळत नाही आहे. भांडवलदार कामगाराला कमी वेतन देतो, पण त्या वस्तूची विक्री अधिक किमतीला करतो. म्हणजे काय? हे तर माहिती आहे ना आपल्याला. 10 रुपये या माणसाला वेतन दिलं, परंतु या वस्तूची त्याने विक्री कितीला केली? 100 रुपयाला केली. म्हणजे काय? 100 रुपयाची वस्तू होती, 10 रुपये कामगाराला दिले, म्हणजे काय? 90 रुपये. हे कोणाला मिळाले? भांडवलदारांना. म्हणजे भांडवलदार काय करतो की भांडवलदार कामगाराला कमी वेतन देतो, परंतु जी वस्तूची विक्री आहे तर ती अधिक किमतीला करतो. कामगारांनी निर्माण केलेल्या मूल्य आणि त्याला दिलेला वेतन याच्यातील फरकाला कार्ल मार्क्स यांनी काय म्हटलेलं आहे? अधिशेष मूल्य. आता अधिशेष मूल्य म्हणजे काय? की सपोज 100 रुपयाची वस्तू निर्माण झाली, कामगाराला या 100 रुपयाच्या वस्तूमधून किती रुपये मिळाले? फक्त 10 रुपये. मग हा तो 90 रुपयाचा फरक आहे. या 90 रुपयाच्या फरकाला त्यांनी काय म्हटलेलं आहे? अधिशेष मूल्य. हे जे अधिशेष मूल्य जे आहे, सरप्लस व्हॅल्यू जे आहे, ते कोणाला मिळते? भांडवलदाराला मिळते. कोणाला मिळते? भांडवलदाराला. याला त्यांनी काय म्हटलेलं? अधिशेष मूल्य. म्हणजे काय? कामगाराने निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहे, जे मूल्य आहे, वस्तूचे जे मूल्य आहे आणि त्याला जो वेतन मिळत आहे ते वस्तू निर्माण केल्यामुळे, याच्यामधील जो फरक आहे याला त्यांनी काय म्हटलेलं? अधिशेष मूल्य म्हटलेलं आहे. त्यांच्या मते भांडवलदारांचा नफा मुख्यतः या अधिशेष मूल्यावर आधारित असतो. सिंपल आहे ना. 100 रुपयाची जर का वस्तू बनली, त्याच्यातून 10 रुपये फक्त कामगारांना वेतन म्हणून मिळेल, तर ते 90 रुपये राहिले, तर ते 90 रुपये काय आहे? एक प्रॉफिट आहे, नफा आहे. कोणाचा? भांडवलदारांचा. याला त्यांनी काय म्हटलेलं? अधिशेष मूल्य. समजलंय? आता पुढचं ॲलिनेशन, परात्मता. याला आपण म्हणतो परात्मता. तर कार्ल मार्क्स यांच्या मते औद्योगिक व्यवस्थेमध्ये कामगार स्वतःच्या कामापासून हळूहळू दूर होतो. ते काय म्हणतात की औद्योगिक व्यवस्था जी आहे तर त्याच्यामध्ये जो कामगार असतो तर तो स्वतःच्या कामापासून हळूहळू काय होतो? दूर होतो. स्वतःच्या काम करण्याच्या प्रक्रियेपासून, स्वतःपासून किंवा स्वतःच्या जे सहकारी आहेत तर त्यांच्यापासून काय होतो? हळूहळू काय होतो? दूर होतो, परात्म होतो. त्यांनी विलगीकरणाचे, परात्मतेचे काय दिले? 4 प्रकार सांगितले. पहिला, कामगार स्वतःच्या कामापासून काय होतो? विलग होतो. म्हणजे याच्यामध्ये काय त्यांनी म्हटलं? कामगार जो आहे तर तो स्वतःच्या कामापासून, म्हणजे स्वतःला जे काम करायचं आहे त्याला, तर ते कामापासून कसा होतो? विलग होतो, परात्म होतो. त्याने तयार केलेल्या उत्पादनापासून विलग होतो. म्हणजे काय? त्याने एखादी वस्तू बनवली, पण त्या वस्तू पूर्णपणे त्याला उपभोगता येते का? नाही. म्हणून तो काय होतोय? उत्पादनापासून काय होतोय? विलग होतोय.
इतर माणसांपासून विलग होत आहे. म्हणजे काय, इतर जे कामगार आहेत तर त्यांच्यापासून सुद्धा विलग होतो आहे. आणि शेवटी स्वतःच्या मानवी स्वभावापासून, ह्युमन नेचर याच्यापासून देखील तो विलग होत आहे. म्हणजे काय, पहिलं हे बघू आपण, जेव्हा आपण परतमध्ये बघू तेव्हा कसं बघू आपण. तर त्यांनी कोणत्या गोष्टी चार सांगितल्या, त्यांनी परतमध्ये 4 प्रकार कोणते सांगितले. पहिलं की कामगार जो आहे तर तो स्वतःच्या कामापासून विलुप्त होतो. कामापासून काय होतो, विलग होतो, परात्म होतो कामापासून. दुसरं, त्याने तयार केलेल्या उत्पादनापासून तो विलग होतो. म्हणजे काय, त्यांनी जे तयार केलेलं उत्पादन आहे त्याच्यापासून तो विलग होतो. तिसरं, इतर माणसं, इतर जे श्रमिक आहे, इतर जे कामगार आहेत तर त्यांच्यापासून सुद्धा तो काय होतो, परात्म होतो. आणि शेवटी स्वतःच्या मानवी स्वभावापासून, म्हणजे त्याचा स्वतःचा जे मानवी स्वभाव आहे, ह्युमन नेचर जे आहे तर तो त्याच्यापासून देखील काय होतो, परात्म होतो. त्यामुळे त्यांचं काय मत होतं की कारखान्यातील एकसोरी आणि यांत्रिक कामामुळे कामगाराची काय होते, सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्व या गोष्टींचा काय होतो, ऱ्हास होतो. असं कोणी म्हटलेलं आहे, कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. पुढचं 5वा सिद्धांत आहे क्रांती, रिव्हॉल्युशन. तर मार्क्स यांचं काय मत होतं की भांडवलशाही व्यवस्थेतील जे शोषण आहे तर ते एका काळानंतर, एका टप्प्यानंतर एवढं वाढेल की जो कामगार वर्ग जो आहे, सर्वहारा वर्ग जो आहे तर तो काय होईल, संघटित होईल आणि भांडवलदार वर्गाविरुद्ध काय करेल, क्रांती करेल. असं पण म्हणते कार्ल मार्क्स म्हणतात. म्हणजे क्रांती कशी येईल, तर जो शोषित वर्ग आहे, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जो शोषण आहे तर त्या शोषण एका टप्प्यानंतर एवढं वाढेल की जो कामगार वर्ग जो आहे तर तो काय करेल, संघटित होईल आणि भांडवलशाही व्यवस्थित वर्गाविरुद्ध काय करेल, क्रांती करेल. त्यांचं काय मत होतं की प्रथम काय होईल, भांडवलशाहीचा अंत होईल. म्हणजे काय, आधी भांडवलशाहीचा अंत होईल, त्यानंतर समाजवादी व्यवस्था निर्माण होईल. आता बघा, सोशलिझम, समाजवाद आणि कम्युनिझम किंवा कम्युनिझम, साम्यवाद याच्यामध्ये फरक आहे. हे बघू आपण फरक कसा आहे. पहिलं काय येईल, समाजवाद येईल, काही येईल सोशलिझम, समाजवाद येईल आणि नंतर काय येईल, साम्यवाद येईल. आता बघा, समाजवाद म्हणजे काय, सोशलिझम, समाजवाद. तर कार्ल मार्क्स काय म्हणतात की समाजवादामध्ये काय होईल की समाजवादामध्ये जे राज्य आहे तर ते अस्तित्वामध्ये असेल, परंतु राज्य कोणाच्या, म्हणजे राज्य कोण नियंत्रित करेल, राज्याला, कामगार. आणि तर राज्याची गरज का असेल, कारण की जर का आता काय झालंय, भांडवलशाही व्यवस्था कोसळली, समाजामध्ये कसं आहे, असमानता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जर का कामगारांचं शासन आणलं, राज्य म्हणजे जे काय राज्यविरहित समाज जर का आत्ताच आपण आणला डायरेक्ट, तर तिथं काय होईल की जे लोक गरीब आहेत त्यांच्याकडे काय होईल, दुर्लक्ष होईल आणि कामगारांमध्ये एक प्रकारे काय होईल, हुकुमशाही वाढेल. त्याच्यामुळे कार्ल मार्क्स काय बोलले की सर्वात आधी समाजवाद येईल. समाजवाद म्हणजे का, सोशलिझम. त्याच्यामध्ये जो राज्य आहे तर राज्य अस्तित्वात असेल, परंतु ते राज्य काय करेल, समाजामधील जी असमानता आहे तर ती असमानता काय करेल, दूर करेल आणि सर्व समाजातील घटकांना काय करेल, एका स्तरावरती आणेल. आणि त्याच्यानंतर एका स्तरावरती आणल्यानंतर समाजामधील असमानता दूर केल्यानंतर राज्य काय करेल, राज्याचा सुद्धा नाश होईल, राज्य सुद्धा विलुप्त होईल आणि कोणाचं राज्य राहील, फक्त कामगारांचं. म्हणजे काय, साम्यवाद येईल. काय येईल, साम्यवाद. म्हणजे काय, साम्यवादामध्ये कोणतंही राज्य नसेल, जो कामगार आहे, सर्वहारा वर्ग जो आहे तर तो स्वतःचा मालक असेल आणि समाजामध्ये कोणत्याही प्रकारची असमानता राहणार नाही, असं कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे समाजवाद आधी येतो आणि नंतर काय येतो, साम्यवाद येतो, असं कोणी म्हटलेलं आहे, कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटी वर्गविरहित आणि राज्यविरहित साम्यवादी समाजाची स्थापना होईल. म्हणजे काय, आधी समाजवादी व्यवस्था येईल ज्याच्यामध्ये राज्य अस्तित्वात असेल, परंतु नंतर जेव्हा समाजामध्ये सर्व लोक जे आहेत तर ते समान स्तरावरती येतील तेव्हा काय होईल, समाजामध्ये वर्गविरहित आणि राज्यविरहित समाजाची काय होईल, स्थापना होईल. त्याला त्यांनी काय म्हटलं, साम्यवादी समाज म्हटलेला आहे. या अंतिम व्यवस्था जी असेल, साम्यवादी समाजाची अंतिम व्यवस्था, तर याच्यामध्ये काय तर खाजगी मालकी नसेल, कोणत्या प्रकारची खाजगी मालकी नसेल, वर्गभेद नसतील, भांडवलशाही वर्ग, कामगार वर्ग, श्रीमंत, गरीब असा कोणताही वर्ग नसेल, सर्वांना काय होईल, समान संधी मिळेल. उत्पादन समाजाच्या काय होईल, गरजेनुसार केले जाईल. म्हणजे काय, उत्पादन कसं केलं जाईल, समाजाला जेवढी गरज आहे तेवढं उत्पादन याच्यामध्ये केलं जाईल. आता हे काय सांगितलं त्यांनी, कार्ल मार्क्स यांनी, हे काय होतं की त्यांनी
ह्या संकल्पना मांडलेल्या आहेत. ह्या संकल्पना बघू आपण पुढे काय आहेत. पण ह्या काय त्यांनी एक संकल्पना मांडलेली आहे की कोणत्या कोणत्या संकल्पना त्यांनी मांडल्या. आता पुढचं भांडवलशाही जी आहे तर त्याच्याबद्दल कार्ल मार्क्स यांचा दृष्टिकोन कसा आहे. पहिला, कार्ल मार्क्स हे भांडवलशाहीचे टीकाकार होते, हे तर फिक्स आहे. परंतु त्यांनी भांडवलशाही काही गुणही मान्य केलेले आहेत. म्हणजे काय, भांडवलशाहीमुळे कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी होत्या त्यांनी सांगितल्या. तर उत्पादन क्षमता काय होते, वाढते. म्हणजे उत्पादन क्षमता वाढते हे तर आपल्याला माहिती. तंत्रज्ञानामध्ये काय होते, वेगाने प्रगती होते. उद्योगधंद्यांचा काय होतो, विकास होतो. जागतिक व्यापाराचा विस्तार होतो. जागतिक व्यापाराचा विस्तार झाला ना. पुढचं, मोठ्या प्रमाणावर संपत्तीची निर्मिती झाली असं कोणी म्हटलेलं आहे, कार्ल मार्क्स. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी फक्त भांडवलशाहीवर टीका केली का, तर नाही. तर त्यांनी भांडवलशाहीच्या काही सकारात्मक गोष्टी सुद्धा मान्य केलेल्या आहेत. परंतु त्यांचं काय मत होतं की जे भांडवलशाही व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये अंतर्गत विरोधाभास आहेत. म्हणजे काय, इंटरनल कॉन्ट्रडिक्शन्स, अंतर्गत विरोधाभास कशामध्ये आहे, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आहे. हा विरोधाभास कसा आहे, पुढील प्रमाणे. पहिला, वारंवार काय येते, आर्थिक मंदी येते. हे तर माहिती आहे आपल्याला. भांडवलशाही समाजामध्ये आर्थिक मंदी येणं हे काय आहे, हे कॉमन आहे. आर्थिक मंदी येते. बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये राहते. म्हणजे काय, लोकांना जी जॉब पाहिजे ती जॉब समाजामध्ये उपलब्ध राहत नाही. म्हणजे काय, बेरोजगारी सुद्धा येते. संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये केंद्रित होते. हे आहे कशामध्ये, भांडवलशाहीमध्ये. पुढचं, कामगारांचे काय होते, शोषण होते. जे कामगार आहेत त्यांचे काय होते, भांडवलशाहीमध्ये शोषण होते. आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये काय होते, यांच्यामध्ये दरी कशी होते, वाढते. त्यांच्यामध्ये दरी वाढते. तर मार्क्स यांचे मत काय होते की हे विरोधाभास इतके तीव्र होतील की अखेरीस भांडवलशाही व्यवस्था स्वतःच्या अंतर्गत समस्यांमुळे काय होईल, कोसळेल. म्हणजे ते काय म्हणताय, भांडवलशाही व्यवस्था कशामुळे कोसळेल, स्वतःच्या अंतर्गत समस्यांमुळे. म्हणजे आपण ज्या वरती ह्या ज्या अंतर्गत समस्या बघितल्या, या अंतर्गत समस्यांमुळे, अंतर्गत विरोधाभासांमुळेच भांडवलशाही व्यवस्था काय होईल, कोसळेल असं कोणी म्हटलेलं, कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. आता पुढचं, राजकीय कार्य कसं आहे कार्ल मार्क्स यांचं. तर कार्ल मार्क्स हे केवळ तत्वज्ञ नव्हते तर ते सक्रिय राजकीय कार्यकर्तेही होते. ते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या संघटनेशी जोडले गेलेले होते. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी होती तर याच्याशी सुद्धा कार्ल मार्क्स जोडले गेलेले आहेत. ही संघटना फर्स्ट इंटरनॅशनल म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी आहे तर त्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला काय म्हणून ओळखतात, फर्स्ट इंटरनॅशनल म्हणूनही ओळखतात. ही संघटना जी होती याचं उद्दिष्ट काय होतं, तर विविध देशांमधील कामगारांना काय आणणे, एकत्र आणणे. म्हणजे काय, विविध देश आहेत त्याच्या विविध देशांमधील कामगारांना एकत्र आणणे हे तर काय होतं, उद्दिष्ट होतं. त्या कामगारांच्या हक्कांसाठी काय देणं, लढा देणं. आणि कामगार चळवळींमध्ये आंतरराष्ट्रीय ऐक्य निर्माण करणे. म्हणजे काय, जी कामगार चळवळ जी आहे तर त्या कामगार चळवळीमध्ये आंतरराष्ट्रीय ऐक्य निर्माण करणं हे उद्दिष्ट कशाचं होतं, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना किंवा मग फर्स्ट इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना याचं उद्दिष्ट होतं. आता कार्ल मार्क्स यांचा मृत्यू कसा झाला बघा. यांचा मृत्यू कधी झाला, 14 मार्च 1883 मध्ये. स्थळ कुठं होतं, लंडन, इंग्लंड. म्हणजे काय, 1849 नंतर कार्ल मार्क्स हे कोणत्याही दुसऱ्या देशामध्ये गेले नाही. तर ते कोणत्या देशामध्ये राहिले होते, फक्त इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये. तर 14 मार्च 1883 या दिवशी त्यांचा काय झाला, मृत्यू झाले. निधन कुठे झाले, लंडनला. त्यांच्यावर हायगेट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या अंत्यसंस्काराला फार कमी लोक उपस्थित होते. का, कारण की हे काय करायचे, जो राज्यकर्ते जे शासन आहे, प्रशासन आहे तर त्यांच्या विरुद्ध बोलायचे, त्यांच्या विरुद्ध कार्य करायचे. त्याच्यामुळे यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा लोक किती होते, कमी लोक होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचार संपूर्ण जगावरती पडलेला आहे हे तर आपण मान्य करतो. आता जागतिक इतिहासावर त्यांचा प्रभाव कसा पडला ते बघू. तर कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा जगभरातील अनेक राजकीय चळवळी आणि सरकार यांच्यावरती काय पडलेला आहे, प्रभाव पडलेला आहे. तर त्यांच्या विचारांपासून कोणकोणत्या देशांनी प्रेरणा घेतली, सोव्हिएत संघ, चीन, क्युबा, व्हिएतनाम हे जे देश आहेत या देशांनी कार्ल मार्क्स यांच्या साम्यवादाची काय घेतलेली आहे, प्रेरणा घेतलेली आहे. तथापि प्रत्येक देशाने मार्क्स यांच्या विचारांचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावले आणि त्यानुसार काय केले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे धोरणांचा अवलंब केला. म्हणजे काय, कार्ल मार्क्स यांनी जे साम्यवादाची चळवळ सांगितली होती, साम्यवादाची जी विचारसरणी सांगितली होती तर ती हुबेहूब या देशांनी फॉलो केली आहे का, तर नाही. तर त्यांनी काय केलं, या मार्क्स यांच्या विचारांचे
वेगवेगळे अडथळे लावले आणि यानुसार वेगवेगळ्या धोरणांचा काय केला, अवलंब केला. आता पुढचं टीका कशा आहे, कार्ल मार्क्स यांच्या विचारांवर टीका. पहिलं, भांडवलशाहीची जोडून घेण्याची क्षमता. म्हणजे पहिली टीका कोणती आहे की भांडवलशाहीची वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जुळवून घेण्याची क्षमता असते. मार्क्स यांना काय वाटत होते की भांडवलशाही व्यवस्था लवकरच कोसळेल. का? कारण की भांडवलशाही व्यवस्था आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जुळवून घेत नाही. परंतु टीका काय होती की भांडवलशाही व्यवस्था आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता भांडवलशाही व्यवस्थेमध्ये असते. मात्र काय प्रत्यक्षात अनेक देशांनी कामगार कायदे केले, किमान वेतन लागू केले, सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या, कामगारांचे हक्क वाढवले. याच्यामुळे काय भांडवलशाही व्यवस्थेने स्वतःमध्ये बदल करून अनेक संकटांना मात केलेली आहे. आता कार्ल मार्क्स काय म्हणायचे की जी भांडवलशाही व्यवस्था आहे तर ती तिच्या अंतर्गत विरोधाभास आहे, त्याच्यामुळे कोसळेल. अंतर्गत विरोधाभास कोणता की कामगारांना कमी वेतन मिळणे, कामगारांना खराब परिस्थिती कामाची देणे, कामगारांचे शोषण करणे, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींमुळे भांडवलशाही व्यवस्था काय होईल, कोसळेल. परंतु अनेक देशांनी काय केलं, ह्या समस्या होत्या भांडवलशाहीमध्ये ज्या अंतर्गत समस्या असतात त्या अंतर्गत समस्यांवरती काय केलं, काम केलं. कायदे आणले, किमान वेतन लागू आणलं, सामाजिक सुरक्षा पेन्शन सारख्या योजना आणल्या, कामगारांचे हक्क वाढवले. याच्यामुळे काय झालं की कामगारांमध्ये जो वर्ग संघर्ष निर्माण झाला पाहिजे तर तो झाला का, नाही झाला. त्याच्यामुळे त्यांनी भांडवलशाही विरुद्ध काम केलं का, नाही केलं. त्याच्यामुळे काय की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा भांडवलशाही स्वतःमध्ये बदल करून घेऊन अनेक संकटांना मात करते, असं पहिलं टीका. दुसरी, क्रांतीबाबतचे जे भाकीत होते तर ते कार्ल मार्क्स यांचे काय मत होते की सर्वप्रथम प्रगत औद्योगिक देशांमध्ये कामगार क्रांती होईल. म्हणजे काय कार्ल मार्क्स काय म्हणत होते, जे प्रगत औद्योगिक देश आहेत, जे प्रगत औद्योगिक देश आहेत अमेरिकेसारखे, त्या देशांमध्ये काय होईल, सर्वप्रथम क्रांती होईल, असं कोण म्हणायचे, कार्ल मार्क्स म्हणायचे. परंतु प्रत्यक्षामध्ये जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स यासारख्या औद्योगिक देशांमध्ये तशी क्रांती झालेली आपण बघितलेली नाही. उदाहरणार्थ उलट रशिया, चीन यासारखे जे कमी औद्योगिक देश आहेत तर त्या देशामध्ये समाजवादी क्रांती झाली. परंतु कार्ल मार्क्स यांनी म्हटल्याप्रमाणे की सर्वात प्रगत औद्योगिक देशांमध्ये क्रांती होईल असं झालेलं नाही. तिसरं, श्रममूल्य सिद्धांतावर टीका. आधुनिक मुख्य प्रवाहातील जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते काय म्हणतात की एखाद्या वस्तूची किंमत केवळ श्रमावर ठरत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत फक्त श्रमावर ठरते का, तर नाही, तर ती कोणत्या गोष्टीवर ठरते, मागणी, पुरवठा, ग्राहकांची पसंती, दुर्मिळता, बाजारातील स्पर्धा, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींमुळे काय करते की वस्तूची किंमत ठरते. म्हणून काय वस्तूची किंमत फक्त श्रमावर ठरते का, तर नाही. वस्तूची किंमत कशावर ठरते, मागणी, पुरवठा, ग्राहकाची पसंती, दुर्मिळता, बाजारातील स्पर्धा, ह्या सर्व गोष्टींवरती काय ठरते, वस्तूची किंमत ठरते. म्हणूनच मार्क्स यांचा श्रममूल्य सिद्धांत, लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू आज मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रात सर्वसामान्य नाही. चौथी टीका कोणती आहे की मार्क्सवादी सरकारांवरील टीका. 20व्या शतकात स्वतःला मार्क्सवादी म्हणवणाऱ्या सरकारांवर काही आरोप झालेले. म्हणजे काय, स्वतःला मार्क्सवादी सरकार म्हणवणारे जी सरकार होती तर त्यांच्यावरती आरोप झाले की ते हुकुमशाही होते, राजकीय दडपशाही ते करायचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्बंध आणायचे, मानवी हक्कांचे उल्लंघन करायचे. अशा आरोप कोणावरती झालेले आहे, स्वतःला मार्क्सवादी सरकार म्हणवणारे राजे किंवा शासक. मात्र इतिहासकारांमध्ये यावर मतभेद आहेत. काहींच्या मते या घटना कार्ल मार्क्स यांच्या मूळ विचारांपासून काय आहे, दूर गेले आहेत, किंवा काही काय म्हणतात की त्या विचारसरणीच्या व्यवहारातील परिणाम आहेत. आता समकालीन समाजावर कार्ल मार्क्स यांचा प्रभाव कसा पडलेला आहे. पहिला, राजकीय व्यवस्थेवरील प्रभाव. मार्क्स यांच्या विचारांमुळे अनेक देशांमध्ये साम्यवादी आणि समाजवादी शासन व्यवस्था विकास झाला. उदाहरणार्थ 1917च्या रशियन क्रांतीनंतर सोव्हिएत संघाने मार्क्सवादी तत्वे स्वीकारले. दुसरं, चीन, क्युबा, व्हिएतनाम हे जे देश आहेत तर ते आजही मार्क्सवादी विचारसरणीने काय झालेले आहेत, प्रभावित झालेले आहेत. जरी त्यांनी बाजारपेठेवर आधारित काही आर्थिक सुधारणा केल्या असल्या तर त्यांची विचारसरणी कशावरती आहे, मार्क्स यांच्या विचारांवर आधारित आहे. दुसरं, कामगार हक्क आणि कामगार चळवळी. मार्क्स यांनी भांडवलदारांकडून कामगारांचे जे शोषण आहे तर ते अधोरेखित केले आणि चांगल्या कामाच्या अटी तसेच योग्य वेतनाची मागणी केली. म्हणजे काय, मार्क्स यांनी भांडवलदारांकडून कामगारांचे शोषण होते हे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांनी कशाची मागणी केली, तर कामगारांना चांगल्या कामाच्या अटी तसेच योग्य वेतनाची मागणी कोणी केली होती,
कार्ल मार्क्स यांनी केली होती. उदाहरणार्थ, जगभरातील कामगार संघटना जास्त वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण, नोकरीची हमी यासाठी लढा देतात. हे तर माहिती आहे आपल्याला. जगातील ज्या कामगार संघटना आहेत कशासाठी लढा देतात? की जास्त वेतन भेटलं पाहिजे कामगारांना, सुरक्षित कामाचे वातावरण कामगारांना भेटले पाहिजे, नोकरीची हमी त्यांना दिली पाहिजे, याच्यासाठी लढा करतात. 8 तासांचा कामाचा दिवस, किमान वेतन, सशुल्क रजा यासारखी धोरणे मार्क्सवादी विचारांनी प्रेरित कामगार चळवळीचे परिणाम मानले जातात. म्हणजे काय, आज जे आपल्याला कामगार चळवळी दिसतात तर कामगार चळवळीचे आजचे जे उद्दिष्ट आहेत, आजचे जे हेतू आहेत, तर ते कुठून आलेले आहेत? तर कार्ल मार्क्स यांच्या विचारांमधून आलेले आहेत. तिसरं, आर्थिक विषमता समजून घेणे. आता मार्क्स यांच्या मते भांडवलशाही व्यवस्थेमुळे संपत्तीचे काय होते? असमान वितरण होते. कारण की काय होते की भांडवलाचे मालक कामगारांच्या श्रमातून नफा कमवतात. म्हणजे काय, जी समाजामध्ये आर्थिक विषमता असते तर ती कार्ल मार्क्स यांच्यामुळे आपल्याला समजता येईल. कशी? तर ते काय म्हणतात की संपत्तीचे असमान वितरण झालेले आहे. आणि ते असमान वितरण कसे झालेले आहे? तर भांडवलदारांनी वस्तूंचे जे अधिक मूल्य आहे तर याच्यामधून नफा कमवलेला आहे. परंतु खरोखर नफा हा कोणाला भेटला पाहिजे? कामगारांना भेटला पाहिजे. का? कारण त्यांनी काय दिलेलं आहे? श्रम दिलेलं आहे. म्हणून ते काय म्हणतात की भांडवलाचे जे मालक आहेत तर त्यांनी काय केलं? कामगारांच्या श्रमामधून नफा मिळवलेला आहे. उदाहरणार्थ, संपत्तीतील विषमता, मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाढते वेतन आणि कॉर्पोरेट नफा यावरील सध्याच्या ज्या चर्चा आहेत त्यामध्ये मार्क्सवादी संकल्पनांचा वापर केला जातो. का? कारण की आजही बघतो ना आपण, आजही जो मेन काम करणारा व्यक्ती आहे, जो खरोखर श्रम देत आहे, जो खरोखर ती व्यक्ती वस्तू बनवत आहे, त्या व्यक्तीला पगार वेतन कसं आहे? कमी आहे. परंतु जे लोक की डोक्याचा वापर करतायत, जे लोक की कमी श्रम देतात, त्या लोकांना वेतन कसं दिलं जाते? जास्त दिलं जाते. प्रगत कर प्रणाली, जी प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन जी आहे आपली, आणि संपत्तीचे पुनर्वितरण यावरील चर्चांवरही मार्क्स यांच्या विचारांचा काय दिसून येतो? आपल्याला प्रभाव दिसून येतो. पुढचं, समाजशास्त्र आणि सामाजिक विज्ञानांवरील प्रभाव. मार्क्स यांनी मांडले की आर्थिक रचना ही शिक्षण, धर्म, राजकारण, संस्कृती यासारख्या सामाजिक संस्थांवर काय टाकते? प्रभाव टाकते. आपण बघितलं ना, अधोसंरचना, अधिसंरचना, अधोसंरचना, अधिसंरचना अधोसंरचनेला काय करते? घडवते. अधिसंरचनेमध्ये कोणत्या गोष्टी येतात? आर्थिक संस्था, भौतिक परिस्थिती. ह्या भौतिक परिस्थिती, आर्थिक संस्था कशाला घडवतात? धर्म, शिक्षण, राजकारण, संस्कृती या सर्व ज्या सामाजिक संस्था आहेत तर यांच्यावरती काय टाकतात? प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, समाजशास्त्रज्ञ आर्थिक वर्गामुळे शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी याच्यावरती होणारे जे परिणाम आहेत तर यांचा अभ्यास करतात. इथं माहिती आहे आपल्याला, समाजशास्त्रज्ञ अभ्यास कशाला करतात? की आर्थिक वर्गामुळे शिक्षण आहे, आरोग्य सेवा आहे, रोजगाराच्या संधी आहे, तर याच्यावरती कशा प्रकारे परिणाम झालेला आहे याचा अभ्यास करतात. संशोधक आर्थिक व्यवस्थेशी सामाजिक विषमतेचा संबंध मार्क्सवादी दृष्टिकोनातून स्पष्ट करतात. जे संशोधक असतात, सामाजिक संशोधक, ते काय करतात की आर्थिक व्यवस्थेशी सामाजिक विषमतेचा काय संबंध आहे, म्हणजे आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक विषमता यांचा काय संबंध आहे, हे काय करतात? मार्क्सवादी दृष्टिकोनातून स्पष्ट करतात. 5वं आहे उपभोक्तावाद आणि भांडवलशाहीवरील टीका. तर मार्क्स यांच्या मते भांडवलशाहीमुळे अतिरेकी उपभोगवादाला प्रोत्साहन मिळते. म्हणजे काय? अतिरेकी उपभोगवाद म्हणजे काय? आपल्याला आवश्यकता नाहीये तरी देखील आपण काय करावं? जास्त वस्तू घेतल्या पाहिजे. आपल्याला एखाद्या वस्तूची गरज नाहीये परंतु जास्ती वस्तू घेतली पाहिजे, अधिकच्या वस्तू घेतल्या पाहिजे. याला काय म्हणतात? ते अतिरेकी उपभोगवाद. याला प्रोत्साहन मिळते कशातून? भांडवलशाहीमधून. आणि कामगार त्यांच्या श्रमातून तयार होणाऱ्या उत्पादनांपासून काय होता? दूर होतात, असं कोण म्हणते? कार्ल मार्क्स. उदाहरणार्थ, फास्ट फॅशन, अतिरेकी उपभोग आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे काय आहे? नफा केंद्रित उत्पादन व्यवस्थेचे काय हे परिणाम असल्याने अनेक टीकाकार म्हणतात. म्हणजे काय? नफा केंद्रित उत्पादन व्यवस्था जी आहे तर त्याचे परिणाम म्हणून कोणत्या गोष्टी आलेल्या आहे? फास्ट फॅशन, अतिरेकी उपभोग, पर्यावरणाचा ऱ्हास ह्या गोष्टी कशामुळे आलेल्या आहेत? तर नफा केंद्रित उत्पादन व्यवस्था आहे तर याचा परिणाम म्हणून या गोष्टी आलेल्या आहेत. गिग इकॉनॉमी मधील जे कामगारांना नोकरीची असुरक्षितता आहे, मर्यादित नियंत्रणाचा काय हे सामना करावा लागतो, जे कामगारांच्या शोषणाविषयीच्या मार्क्स यांच्या चिंतेशी सुसंगत आहेत. म्हणजे मार्क्स यांनी जी कामगारांचे शोषण यांची चिंता व्यक्त केलेली आहे ती आजही आपल्याला कुठे मिळते? पाहायला मिळते गिग इकॉनॉमी मध्ये. गिग इकॉनॉमी म्हणजे गिग कामगार आहे तर ते बेस्ट उदाहरण आहे याचं.
पुढचा आहे सामाजिक न्याय चळवळींना प्रेरणा. समानता, सामाजिक कल्याण, आर्थिक न्याय यासाठी कार्य करणाऱ्या अनेक चळवळींना कार्ल मार्क्स यांच्या विषमतेवरील विश्लेषणातून काय मिळालेली आहे? प्रेरणा मिळालेली आहे. उदाहरणार्थ परवडणारी आरोग्य सेवा, मोफत शिक्षण, मजबूत सामाजिक सुरक्षा योजना यांसारख्या ज्या मोहिमा आहेत तर त्या मोहिमा आर्थिक विषमता कमी करण्यावरती काय देतात? भर देतात. दुसरं असंघटित आणि स्थलांतरित कामगारांच्या शोषणाविरोधातील ज्या चळवळी आहेत त्याच्यावरही कार्ल मार्क्स यांच्या काय झालेला आहे? विचारांचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे आजही आपण जे असंघटित कामगारांच्या चळवळी म्हणतो किंवा मग स्थलांतरित कामगारांच्या चळवळी म्हणतो त्या चळवळींवरती कोणाचा प्रभाव पडलेला आहे? कार्ल मार्क्स यांचा प्रभाव पडलेला आहे. पुढचं सार्वजनिक धोरणांवरील प्रभाव. आज बहुतेक जे देश आहेत तर ते साम्यवादी नसले तर देखील लोकशाही राष्ट्रांनी आर्थिक विषमता कमी करण्यासाठी कल्याणकारी धोरणे स्वीकारलेली आहे. म्हणजे काय? आजही आपण बघतो आपला भारत हा लोकशाही हा समाजवादी साम्यवादी आहे का? नाही. परंतु आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता आर्थिक भेदभाव कमी करण्यासाठी शासन कार्य करते. बरोबर. तर हे कोणाचा प्रभाव आहे? कार्ल मार्क्स यांचा प्रभाव आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्य सेवा, बेरोजगारी भत्ता, निवृत्ती वेतन, सामाजिक कल्याण योजना यासारख्या ज्या योजना आहेत तर या दुर्बल घटकांचे काय करतात? संरक्षण करतात. पुढचं कामगारांचे हक्क, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यासारखे जे सरकारी नियम आहेत तर ते कामगार आणि मालक या दोघांमध्ये काय करतात? समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. म्हणून याच्यातून आपल्याला काय दिसते की कार्ल मार्क्स यांचा जो विचार आहे तर तो आजच्या समाजामध्ये काय आहे? प्रभावशाली आहे. तर अशा प्रकारे आपण कार्ल मार्क्स यांची संपूर्ण म्हणजे कार्ल मार्क्स यांच्या जन्मापासून, कार्ल मार्क्स यांच्या निर्वासितांपासून, कार्ल मार्क्स यांच्या ग्रंथांपासून, कार्ल मार्क्स यांच्या वेगवेगळ्या संकल्पना, कार्ल मार्क्स यांचे वेगवेगळे विचार, कार्ल मार्क्स यांचा मृत्यू आणि कार्ल मार्क्स यांचे जे विचार होते तर ते आजच्या काळामध्ये कशा प्रकारे लागू आहेत तर या सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघितलेल्या आहेत. थँक्यू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्याच्यामध्ये आपण ऐतिहासिक भौतिकवाद ही जी कार्ल मार्क्स यांची पहिली संकल्पना आहे तर ती UPSC MPSC ऑप्शनल साठी आपण काय करू? एक्सप्लेन करू. तर नक्की भेटा. आपल्या चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.